भगिनींनो आणि बंधूंनो, हा सत्कार माझा नसून खऱ्या अर्थानं तुमचाच आहे, या दबलेल्या पिचलेल्या समाजाचा आहे। आज मी शिकलो म्हणून तुम्ही माझा सत्कार करत आहात, आणि म्हणूनच तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे। शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे। शाळेत मने सुसंस्कृत होतात। शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे एक पवित्र क्षेत्र आहे। पण फक्त वही पेन म्हणजे शिक्षण का? नाही, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण। जसे जेवण केल्यावर होणारी समाधान हे तात्पुरते असते, या उलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते। माणसाने पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून बुद्धीची भूक भागवावी। जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन तो अल्पायुष्य होतो, तसा तो जिवंतपणे शिक्षणाअभावी दुसऱ्याचा गुलामी होतो। अरे तिकडे पहा, परदेशात माणूस माणसाची स्पर्धा करतो, पण त्याच्या कलागुणांची रे, जातीचे नाही बाबांनो, जातीचे नाही। म्हणून आपण शिकलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाची जाणीव व्हायची नाही। Education is very important in life, but we should not only learn to feed, but also how to get out of this slavery. So the parents give only good advice or put them on the right paths, but the final farming characters live in their own hands. Live in their own hands. म्हणजेच बंधूंनो, फक्त पोट भरण्यासाठी शिकू नका रे, फक्त पोट भरण्यासाठी शिकू नका, तर या गुलामगिरीतून कसं बाहेर पडायचं यासाठी शिका। मला माझ्या समाजाला आणि या समाजातील प्रत्येकाला सुटा बुटात बघायचं आहे, आणि तेही माझ्यासारखं, आणि म्हणूनच शिका। धन्यवाद।